आता आपण बोलणार आहे राहुल शिंदे सोबत, ज्यांनी या जागेबद्दल, या सुंदर अशा जागेबद्दल सांगितलेलं आहे आणि ते आमचे टूर गाईड आहेत यासाठी. तर आपण भेटूयात त्यांना, मिळूयात. राहुल शिंदे सर 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 एक मिनिट, आपल्याला जागेचं नाव नाही सांगायचंय, जागा कुठे ही नाही सांगायची, हिडन प्लेस असं आपण या जागेला नाव दिलंय. ओके ओके. खडतर प्रवास करून आम्ही शेवटी या हिडन प्लेसच्या पायथ्याशी पोहोचलो. वातावरणात राहुल शिंदेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या हिडन प्लेसच्या ठिकाणी पोहोचलो. आपल्याला संपर्क साधावा. 2 मिनिटाच्या अंतरावर असं एक सुंदर असं सरोवर दिसेल, बघू शकता. साताऱ्यामध्ये कास नावाची जागा आहे. अगदी तशी जागा नाहीये, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर ही जागा आहे. तिथे कास जरी नसलं, पण हे बघा, मी का म्हटलं माणसाची जर हरामखोर काय आहे ते बघा. अशा निसर्गरम्य ठिकाणी प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या टाकणे ही माणसाची सगळ्यात वाईट सवय आहे. आम्ही आणलाय नाश्ता, पण आम्ही कचरा घेऊन जाऊया. फेकणार नाही आहोत, सोबत घेऊन जाणार आहोत. आणि इथे आम्हाला चार्जर भेटलेलं आहे. सॉरी सॉरी सॉरी. शाळेत असताना लहानपणी मिलिंद गुणाजी हे आमचे सगळ्यांचे आवडीचे होते. त्यांचा एक कार्यक्रम असायचा भटकंती. त्या भटकंतीचा अनुभव आता सध्या आम्ही कमीत कमी आम्ही बघायला गेलं तर 9 वाजता सकाळी निघालेलो आणि आता वाजलेले आहेत, चेक 1 वाजलेला आहे. कमीत कमी आम्ही 20-30 किलोमीटर चाललेलो आहे या हिडन प्लेसवर यायला. तुम्हाला असं वाटत असेल की अरे एवढ्या लवकर पोहोचले, बट नाही, हे खूप असं सुंदर असं तळ तुम्ही बघू शकता इथे. आणि इथे आम्हाला वाहत पाणी भेटलेलं आहे. आणि इथे आमचे एक कार्यकर्ते राहुल शिंदे मार्गदर्शनाखाली आम्हाला वाईटा पाण्यापर्यंत लावलेत पाण्याचं झाड. बघ ना कसं हिरवगार दिसतं. हे मग आपण फोटो काढायचे मला 5. भरपूर असे मेथीची भाजी नाही, मला वाटेल मेथीची भाजी. हा कढीपत्ता पण असा वाटतोय. ही काय घाण ही कुठली तरी घाण भाजी अशी होती, ही आम्ही शोध लावलेला आहे. पण ही कधी तुम्ही इथे आलात अजिबात खाऊ नका. दुकानापासून रस्ता आहे ना रे, काय जगप्रसिद्ध, सुप्रसिद्ध काय अन्न हो, अन्न काय आहे? लात थोडा. काय गावाचा याचा फायदा काय? कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. फायदा काय? तो एक तिकडे बघ, तो पण एक कुठे आपण एक, तो पण एक बघू शकता आपण. छोटे छोटे झरे इथे आहेत. हे झरे आता तरी छोटे दिसले असले तरी पुढे जाऊन तुम्ही जेव्हा हे झरे पाहाल ते मोठे होणार आहेत. आमचे एक सारथी कुठे राहिले आहेत आहेत. जल्दी आओ जल्दी. आम्हाला काहीतरी दिसलंय.
बघूया. कुठे? हे बाबा ते आतमध्ये गेलं बघ त्याच्यात साप केलं बघ. जनावर माणसासारख्या मोठ्या भयानक सापांना बघून ओरिजिनल साप आहे तो आतमध्ये लपलेला आहे. माशा बघ माशा त्या दगडामध्ये काय होणार नाही. त्या झाडी मागे तो साप लपलेला आहे. कोणाचं चालू झालंय तिकडे मी जाऊ पुढं. ही जागा जी आहे ही खूपच छान आणि सुंदर निसर्गाच्या आतमध्ये लपलेली जागा आहे. या जागेला येण्यासाठी तुम्हाला काही नाही पनवेल स्टेशनवरून थोडंसं अंतरावर आहे करंजड एक गाव बोलू नाही शकत. खूप चांगली सिटी झालेली आहे. तिथून समोर एक छोटासा डोंगर आहे. त्या डोंगरातून पाऊल वाट आहे. त्या पाऊल वाटेतून आपण चालत पुढे जाऊया. पुढे गेल्यावर तुम्हाला दोन छोटे डॅम दाखवतो. खूप छान आहे. हा म्हणजे छोटीशी अशी भरलेली नदी आहे. तर त्या नदीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि येताना आपण त्या वेळी दाखवू शकतो माझ्या बोटाने आपण असं जाऊन त्या वेळी येऊ म्हणजे कसं टेकू जसं ते उंच झाड दिसतं त्या टेकड्यावरून पुन्हा आपण जिथे आलो तिथे उतरू शकतो. तसं जाणार आपण. खूपच मजा घेऊ पुढे. तर चला सर्वांनी या. तुम्ही आज आम्हाला काय काय दाखवणार आहे? बरंच काही एक पहिली गोष्ट तुम्ही आम्हाला दाखवली ती खूप छान होती. त्याबद्दल काहीतरी सांगा. तुम्हाला कसं दिसलं ते? कसं दिसलं म्हणजे बघितलं ते झाडावरती बसलेलं होतं. म्हणजे कुणाची नजर एवढी नसते. तुमची नजर कशी काय तुम्हाला एकदम क्लिक झालं अरे हे इथे, आणि ते पण पानाच्या पाठी होतं. पानाच्या पाठी ते दिसलं ना मला नजरेने बारीक नजरेने बघितलं. मग तुम्ही तुमच्या लहानपणी हे सगळं केलेलं आहे का? हे सगळं लहानपणी केलेलं आहे. आणि काय काय तुमचा एक छोटासा किस्सा आम्हाला सांगू शकता का? हे बिझी आहेत, हे आपल्याला किस्सा सांगतील पण थोड्या वेळाने. आता थोड्या वेळात असे किस्से येतील की तुम्ही चक्क होऊन जाणार. त्यांना सगळ्या स्टोऱ्या बाहेर येतील. आणि आपण हा व्लॉग एंड करूयात. पॅन वाजव पटकन. मी नाही वाजव.